कसा वाटतो, नाही असं व्हायचं, मग ती म्हणते नाही असं तर मित्रांना होता, महादेवाचा आशीर्वाद व्हायचे, ते सगळं ठीक कशी का वाटतं, म्हणजे काही हरकत नाही त्याबद्दल. पण ते किंवा मोठे जे धान्य आहे, मूग असो, जवस असो, तांदूळ असो, तिळ असो, जे असेल ते काही मूठच्या मूठ भरून महादेवावर टाकायचं नाही तुम्हाला. ती मूठ फक्त भरायची आहे, ती महादेवाला टच करायची आहे, ते एका ताटलीत काढायचं आहे आणि ते धान्य तुम्हाला गुरुवाला द्यायचं. शंकरासाठी स्टार्टिंग काढलेलं मूठभर धान्य. बऱ्याच ठिकाणी काय करतात, बऱ्याच किंवा तांदूळ महादेवावर टाकतो आपण, मूठ भरून धान्य टाकतो. पाण्यासोबत ते धान्य वाद पाण्याच्या आउटलेट म्हटले जाते. ते जे मूग फुगतात, त्याला मोम येतात, त्याचे वास येतात, तो वास आणखी नकोसा होतो. म्हणजे आता त्र्यंबकेश्वरला जरी दर्शनाला गेलात तुम्ही त्र्यंबक राजाला, तर पश्चिम बाजूला ऋणमुक्तेश्वराचं मंदिर, त्र्यंबकेश्वराच्या पश्चिम दिशेला. आणि त्या ऋणमुक्तेश्वराचं महात्म्य असं होतं की पूर्वीच्या त्याला वैदिक माणूस होणं मुक्त होतं असं लोकांना वाटायचं. म्हणून त्याच्यापूर्वी मी ज्या वेळेला ऋणमुक्तेश्वराला दर्शनाला गेलो असं तिथे जाळ घेऊन गेलो, मी फक्त दर्शनाला जायचो आणि ते पण त्र्यंबकला प्रदक्षिणा करताना ऋणमुक्तेश्वराचं दर्शन करून माझी परिक्रमा करावी म्हणून दर्शन करून परिक्रमा सुरू होती. पण याच्यापूर्वी ज्या वेळेला गेलो त्या वेळेला कमीत कमी शेरभर 150 किलोची राट ही तिथे भिजत पडलेली आहे, तिचा वास येतोय त्या भागामध्ये, असंच गोष्ट मी आतापर्यंत पाहिलेलं होतं. पण आता ऋणमुक्तेश्वराचं मंदिरात मला अगदी इथे जाळीचा दाणा दिसला नाही, पूर्ण स्वच्छ ऋणमुक्तेश्वराचं मंदिर दिसतं. वाहत नाही, परंतु ते वाहत असताना त्याचा विनियोग पुढे काय होणार आहे तुम्हाला माहिती असावं. वाटेवर पंचामृत तुम्हाला महादेवावर टाकायचं असेल तर कमीत कमी पाठीभर पाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तर ते वाटेवर पंचामृत महादेवावर टाका. ज्ञानाचा अभाव, देवी देवते साकार पंथाने परी गेले, त्यामुळे जे औचित्य हलाले उठले. विश्वपान भगवान महादेवांनी केलं, गळ्याचा 10 होतोय आणि तो 10 कमी व्हावा म्हणून गुरुदत्तांच्या माथ्यावरती कायमची गळती नाही, जलधारा नाही, विठ्ठलाच्या डोक्यावर जलधारा नाही, लक्ष्मी नाही जलधारा, भवानीला जलधारा नाही, कुठल्या देवाला जलधारा नाही, मारुतीला पण जलधारा नाही, फक्त महादेवाला जलधाराची योजना पूर्ण नसते. मारुती महादेव शेजारी असतील तरी सुद्धा दोघांच्या तापमानामध्ये कमीत कमी 5 डिग्रीचा अंतर असतं. मग गाभाऱ्याच्या टेम्परेचरवर 5 डिग्रीचा फरक असतो. महादेवाला गार वाटावं, शीत रक्ताचा प्राणी सर्प गळ्या भोवती गुंडाळले. जिथे मायनस टेम्परेचर असतं त्या कैलास पर्वतावरती भगवान महादेव वास्तव्याला आहे. शीत प्रकाश उद्गम असलेला चंद्र डोक्यावरती धारण केलेला आहे गार वाटावं. आणि एवढं सगळं गार वाढण्याची योजना महादेवासाठी प्रकृतीने केलेली असताना आम्ही श्रावण सोमवारी वैकुंठ चतुर्दशीला, त्रिपुरी पौर्णिमेला, महाशिवरात्रीला भगवान महादेव मध्ये बसले काम शेकत आणि चारही बाजूंना वाटलं होतं भगवान महादेवाचे. ज्ञानाचा अभाव, देवाला गार वाटण्यासाठी प्रयत्न करायचे महादेव, वाचे लोक त्रास द्यायचे नाही. बऱ्याच ठिकाणी बरेच जण तर हाताच्या पूजेला आमच्याकडे काय असतात की जवळपास 500-700 लोक एकाच गटात पूजेला येतात आमच्या गावात. आणि ज्ञानाचा अभाव असल्यामुळे अगदी पेटकी उत्पत्ती सुद्धा भावांच्या महादेवाच्या प्रतिला ठेवून देतो. जळणारी उत्पत्ती महादेवाला काय यातना होत असते. ज्ञान असेल तर त्या भक्तीला अर्थ, दुसरं म्हणजे वैराग्य असेल तर त्या भक्तीला अर्थ. विरक्ती पण महत्वाची आहे. विरक्ती या शब्दाचा अर्थ अंगावरून भगवे कपडे घालून संन्यास घेऊन तुम्ही घर सोडून जा असा कदापि होतो. विरक्ती या शब्दाचा अर्थ असा होतो की तुम्ही आता कथा श्रवण करण्यासाठी बसलेला आहात, तर इथे असल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराविषयी विरक्ती निर्माण व्हावी. घरचा विचारच 7 दिवसांपर्यंत मनाला स्पर्श करू नये याचा प्रयत्न होणं म्हणजे वैराग्य आणि विरक्ती होते. इथे बसल्यानंतर तुमच्या डोक्यात विचार चाललेले असतील की घरून चाली म्हणजे जसं पातेलं गॅसवर राहून गेलं, ते झाकलं गेलं नाही आणि ती मागची कडे उभी राहून गेली, असे विचार जर आपल्या मनात येऊन चाललेले असतील तर न आलेलं बरं, त्यापेक्षा न आलेलं बरं असतं. म्हणून तुम्ही जिथे आलेला आहात तिथल्याविषयी तुम्ही किती कॉन्सन्ट्रेट आहात, किती एकाग्र आहात, खूप महत्वाचं.